नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरत असाल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोश्री चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। हा फक्त फिरून फारून त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम का मिळते, त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये हा घोटाळा का जाते। बैठक होती, नेमकं काय बैठकीत तुम्ही फायदा घेतले, पालिकेच्या अधिकाऱ्यांना कळले काय नेमकं? ज्या पद्धतीनं मिठी नदी हा अत्यंत मुंबईमध्ये वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो घोटाळ्याचा आकडा समोर येतो, एक घोटाळ्याचा आकडा पुन्हा समोर आलेला आहे। जे 5 कॉन्ट्रॅक्टर उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री असताना 5 कॉन्ट्रॅक्टरला 185 कोटी रुपयाचं मिठी नदीचं गाळ काढणे, त्याचं खोलीकरण करणे, रुंदीकरण करणे आणि दोन्ही साईडला सिमेंट कॉन्क्रीटच्या वॉल उभ्या करणे, या संदर्भात 5 कॉन्ट्रॅक्टरला 185 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि पुन्हा 425 कोटी रुपये त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढीव कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यामध्ये झालेला घोटाळा हा खऱ्या अर्थानं आज उघडीस आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जेव्हा माहिती घेतली तर जाग्यावर खोलीकरण दिसत नाही आहे, गाळ काढलेला तो गाळ पुन्हा वाहून पुन्हा त्या मिठी नदीमध्ये आलेला आहे आणि आज 8 दिवसाच्या आतमध्ये मिठी नदीच्या पूर्ण या 585 कोटीच्या जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे याच्या संदर्भात अपर आयुक्त जे आहे बांगर साहेब यांना सांगितलेलं आहे आणि विपिन शर्मा की 8 दिवसात या पूर्ण याचा अहवाल समितीसमोर सादर करा आणि स्वतः समिती त्या ठिकाणी मिठी नदीला पाहणी दौरा करणार आहे। त्या ठिकाणी आम्ही आमच्या डोळ्यासमोर किती रुंदी त्याची वाढीव करून घेतली, किती खोलीकरण करून घेतलं आणि दोन्ही साईडच्या वॉल कॉन्क्रीटच्या किती बाय कितीच्या त्यांनी बांधल्या, या संदर्भात पूर्ण ऑडिट करून या घोटाळ्यासंदर्भात पूर्ण कारवाई कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात त्यांना ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्या गुन्हे दाखल करून हे खऱ्या अर्थानं जे झालेलं आहे हा घोटाळा थोड्या दिवसामध्ये बाहेर काढणार। परंतु या सगळ्या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। आदित्य ठाकरेंचे जे जवळचे दिनू गोरिया त्यांची सातत्यानं मुंबई EOW पोलिसांकडनं 3 दिवस सलग चौकशी केली जाते मिठी नदीच्या सगळ्या या प्रकारात। असं आहे, प्रत्येक वर्षापासून उद्धव ठाकरेजी असू द्या की आदित्य ठाकरेजी असू द्या यांची स्वतःची मालमत्ता समजून हे महानगरपालिका चालवत आलेली आहे। मुंबई महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणा ही मुंबईच्या नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरत असाल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोश्री चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आज आश्वासन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीनं 585 कोटी रुपयाचा घोटाळा डोळ्यासमोर आला त्या घोटाळ्याची पूर्ण चौकशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईलच, पण स्वतः समितीची पाहणी दौरा करून या ठिकाणी दूधचं दूध पाणीचं पाणी करेल आणि कॉन्ट्रॅक्टर हा फक्त फिरून फारून त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम का मिळते, त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये हा घोटाळा का जाते, त्या घोटाळ्यामागे कोण कोण आहे याचा पूर्ण पर्दाफाश आम्ही करू आणि त्या संदर्भात गुन्हे दाखल करू आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा याची तक्रार सविस्तर करू। आता ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे आरोप करत आहे, माझं आदित्य ठाकरेंना हेच म्हणणं आहे की मिठी नदीच्या गाळमध्ये, रुंदीकरणामध्ये, नाल्याच्या कॉन्क्रीटच्या नदीच्या कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये जो घोटाळा झाला त्याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे। आपला घोटाळा लपवण्यासाठी कुठला दुसरा विषय बाहेर काढून जर घोटाळ्याचं या ठिकाणी कुठेतरी दिशाभूल करत असेल तर मला असं वाटते याची कारवाई सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये कमिटीच्या माध्यमातून करणार आहे। या आश्वासन समितीची पाहणी दौरा कधी असेल? 8 दिवसामध्ये महानगरपालिका आयुक्ताच्या माध्यमातून याचा सविस्तर अहवाल आमच्या कमिटीसमोर येईल। त्यानंतर कमिटीचे 19 आमदार हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पाहणी दौरा करू आणि पाहणी दौऱ्यासंदर्भात त्यावर जे कॉन्ट्रॅक्टर, जे अधिकारी संबंधित त्याच्यावर दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करू। दुसरा विषय आमचा महत्त्वाचा होता की मुंबईमध्ये ज्या मिल आहे, मुफतलाल मिल आहे, पिरामल मिल आहे, गीता टॉकीज आहे, स्त्री मिल आहे, कमला मिल आहे, या सेंचुरी मिल आहे, मोतीलाल मिल आहे, डॉन मिल आहे, ह्या 12 मिल जे आहे या 12 मिलमध्ये जे डेव्हलपमेंट झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता या ठिकाणी कमला मिल जे आहे, कमला मिलसारखं या 12 मिलमध्ये सुद्धा प्रकरण आहे। IT साठी 80% चटई क्षेत्र हे खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट झालं पाहिजे
पण त्या ठिकाणी IT च्या प्रयोजनासाठी 80% चौथी क्षेत्र सोडतो म्हणून त्या ठिकाणी पब, बार, अवैध बांधकाम, अवैध शोरूम अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं बिल्डरांनी जो वापर करून घेतला त्याच्यावर सुद्धा आम्ही कमिटी आज स्थापन केलेली आहे. त्या संदर्भात IT चे चांगले 5 स्टुडंट, IT चे प्रायव्हेट जे IT चे अभ्यासक आहेत त्यांना घेणार आहे आपण. त्यानंतर MIDCचे अधिकारी, टाउन प्लॅनिंगचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारीची एक कमिटी संयुक्त या 12 मिलवर व्हिजिट करेल आणि IT च्या नावावर जो FSI बिल्डरांनी घशात टाकला त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. अशा संबंधात सुद्धा कमिटीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे आणि लवकरच त्याचा पर्दाफाश आम्ही करणार. त्याच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत 80-90 पेक्षा जास्त अशा लीज प्रॉपर्टी आहे की त्याची लीज रिन्यू करायची. त्या लीज रिन्यूमध्ये जुन्या लीजच्या ज्या कंडिशन आहे त्या बदलून गव्हर्नमेंटला त्याचा फायदा कसा होईल, गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसा कसा येईल या संदर्भात नवीन लीजचं ड्राफ्ट तयार करायला सांगितलेलं आहे. आणि ते लीज जर रिन्यू झाली जवळ 500-600 कोटी रुपये गव्हर्नमेंटच्या खात्यात येईल आणि ते विकासाच्या कामात येईल. पण ज्या लीज संपलेल्या आहे त्या लीजचं रिन्युएशन करायच्या आधी त्यांनी नवीन ॲग्रीमेंट, नवीन कंडिशन टाकल्या पाहिजे ज्याच्याकडून शासनाला त्याचा फायदा होईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.